नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्था धार्मिक व भाषिक शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. पाहिजेत लोकशिक्षण मंडळ हिंगणघाट संचालित रजिस्टर नंबर E47W अल्पसंख्याक संस्था धार्मिक व भाषिक. मित्रांनो, दिलेली संस्था अल्पसंख्याक संस्था आहे. विद्यालयाचे नाव दिले आहे निमुग घटवाई विद्यालय व विज्ञान कला कनिष्ठ महाविद्यालय. ॲड्रेस वडनेर, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. ही जाहिरात वर्धा जिल्ह्यातील आहे. खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे. येथील रिक्त पदे भरणे. तर खाली दिलेले रिक्त किंवा या महाविद्यालयातील किंवा विद्यालयातील रिक्त जागा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. विभाग उच्च माध्यमिक विभाग शिक्षण सेवक. तर विभागाचे नाव आहे उच्च माध्यमिक विभाग शिक्षण सेवक. पद भरण्यात येत आहे. रिक्त पद एक जागा भरण्यात येत आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता पहिल्या जागेसाठी MSc मॅथ्स BEd म्हणजे पहिली जागा गणित विषयाची आहे आणि गणित विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे मास्टर डिग्री दिलेल्या विषयामध्ये गणित विषयामध्ये म्हणजेच MSc मॅथ्स BEd. प्रवर्ग जातीचा संवर्ग खुला. अनुदान प्रकार 100% अनुदानित. 100% अनुदानित तत्वावर गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे आणि गणित विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे पुन्हा एकदा MSc मॅथ्स BEd. त्यानंतर आहे त्यानंतरची जागा एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे MSc फिजिक्स BEd म्हणजेच फिजिक्स विषयाची एक जागा भरण्यात येत आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे MSc फिजिक्स BEd म्हणजेच MSc भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान. प्रवर्ग खुला विना अनुदानित तत्वावर ही जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे MSc मॅथ्स BEd एक जागा भरण्यात येत आहे. जातीचा प्रवर्ग खुला. ही जागासुद्धा विना अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. म्हणजेच पहिल्या क्रमांकाची जागा 100% अनुदानित तत्वावर गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे. त्यानंतरची फिजिक्स विषयाची जागा आणि गणित विषयाची जागा विना अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विभागाचे नाव उच्च प्राथमिक विभाग शिक्षण सेवक विशेष शिक्षक ICT एक जागा नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे विशेष शिक्षक ICT या पदासाठी BSc कॉम्प्युटर सायन्स चालेल /IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी /BCS कॉम्प्युटर सायन्स /IT /BCA बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन DTED BEd TET पेपर 2 CTET पेपर 2 प्राधान्य. म्हणजेच या ठिकाणी दिलेले शैक्षणिक पात्रतेबरोबरच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 उत्तीर्ण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा हा पेपर उमेदवारांकडे उत्तीर्ण नसेल तर CTET पेपर 2 चालेल. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 प्राधान्य. या दोन पेपरपैकी एक पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रवर्ग जातीचा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आणखी एक जागा भरण्यात येत आहे BA इंग्लिश लिटरेचर म्हणजेच इंग्रजी विषयाची जागा भरण्यात येत आहे. BA इंग्लिश लिटरेचर शैक्षणिक पात्रता आहे BEd BPEd आणि TET पेपर 2 चालेल किंवा BA इंग्लिश लिटरेचर BEd किंवा BA BPEd CTET पेपर 2 उत्तीर्ण असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य प्रिफरन्स देण्यात येणार आहे. प्रवर्ग जातीचा प्रवर्ग खुला. त्यानंतर आहे विभाग माध्यमिक विभाग शिक्षण सेवक विशेष शिक्षक क्रीडा एक जागा भरण्यात येत आहे क्रीडा शिक्षकाची. शैक्षणिक पात्रता आहे BSc BA BPEd म्हणजे BSc BPEd चालेल किंवा BA BPEd चालेल किंवा BSc MPEd सुद्धा चालेल किंवा BA MPEd. जातीचा प्रवर्ग खुला. त्यानंतरचे सर्व पदे 100% अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. म्हणजेच उच्च प्राथमिक विभाग शिक्षण सेवक आणि माध्यमिक विभाग शिक्षण सेवक ही सर्व पदे 100% अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. केवळ 2 विषयाच्या जागा म्हणजेच भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान किंवा फिजिक्स या विषयाची जागा विना अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे आणि गणित विषयाची जागा 3ऱ्या क्रमांकाची जागा उच्च माध्यमिक विभाग शिक्षण सेवक यामधील 3ऱ्या क्रमांकाची जागा आणि 2ऱ्या क्रमांकाची जागा केवळ विना अनुदानित तत्वावर या ठिकाणी भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना वेतन
शासन नियमानुसार आरक्षण अल्पसंख्याक संस्थांना लागू असल्याप्रमाणे राहील. म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे आरक्षण राहणार नाही. पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज व संबंधित पात्रतेच्या साक्षांकित व मूळ प्रतीसह कार्यालय निमू घटवाई विद्यालय व विज्ञान कला कनिष्ठ महाविद्यालय वडनेर तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे 26/5/2026 मंगळवारला वेळ सकाळी 9:30 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे. वेतन या ठिकाणी शासन नियमानुसार राहणार आहे आणि आरक्षण अल्पसंख्याक संस्थांना लागू असल्याप्रमाणे राहील. पात्रता शैक्षणिक पात्रता ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे अशा शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज ॲप्लिकेशन व शैक्षणिक पात्रते संबंधीच्या संबंधित पात्रतेच्या साक्षांकित व मूळ प्रतीसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह आणि ओरिजिनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रती काढून त्या साक्षांकित करून साक्षांकित व मूळ प्रतीसह मुलाखतीला हजर राहायचे आहे. मुलाखतीला हजर राहण्याचे ठिकाण आहे स्थळ कार्यालय निमू घटवाई विद्यालय व विज्ञान कला कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस वडनेर तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखतीचा दिनांक दिला आहे 26 मे 2026. 26 मे महिन्याच्या 26 तारखेला उमेदवारांनी हजर राहायचे आहे. दिवस आहे मुलाखतीचा मंगळवारला उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी वेळ दिली आहे मुलाखतीला हजर राहण्याची किंवा उपस्थित राहण्याची. सकाळी 9:30 वाजता स्वखर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहावे. म्हणजेच या ठिकाणी उमेदवारांनी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या ठिकाणी मुलाखतीच्या ठिकाणी उमेदवारांनी स्वखर्चाने सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहायचे आहे. राजेंद्र डागा अध्यक्ष शाळा समिती. जाहिरात क्रमांक 2 पाहिजेत अल्पसंख्याक संस्था सुभानिया एज्युकेशन सोसायटी नागपूरद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे सुभानिया हायस्कूल ॲड्रेस दही बाजार इतवारी नागपूर 100% अनुदानित उर्दू माध्यम. मित्रांनो दिलेली शाळा सुभानिया हायस्कूल आहे. 100% अनुदानित शाळा आहे. उर्दू माध्यमाची शाळा आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. पदनाम पदाचे नाव शिक्षण सेवक इयत्ता 9वी ते 10वी करिता इयत्ता 9वी ते 10वी किंवा वर्ग 9वी ते 10वी करिता शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे किंवा शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BA मराठी BEd MA BEd. तर BA मराठी BEd चालेल किंवा MA मराठी BEd चालेल. ही शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता या ठिकाणी दिली आहे. सवर्ग खुला. विषय मराठी हिंदी उर्दू माध्यम. मानधन 18,000 रुपये मानधन या पदाला मिळणार आहे. शिक्षण सेवक या पदाला इयत्ता 9वी ते 10वी करिता. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. पदाचे नाव किंवा पदनाम शिक्षण सेवक इयत्ता 6वी ते 8वी करिता. तर या ठिकाणी वर्ग 6वी ते 8वी करिता शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे किंवा शिक्षक नेमण्यात येत आहे इयत्ता 6वी ते 8वी करिता. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA BEd सोबतच TET CTET. तर या ठिकाणी BA BEd सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा BA BEd CTET पेपर 2 उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच BA BEd CTET पेपर 2 उत्तीर्ण. संवर्ग खुला. विषय सर्व विषय उर्दू माध्यम. सर्व विषय शिकवायचे आहे शिक्षकाला उर्दू माध्यमाकरिता. मानधन मिळणार आहे इयत्ता 6वी ते 8वी करिता 16,000 रुपये मानधन दर महिन्याला या ठिकाणी दिलं जाणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना शाळा अल्पसंख्याक आहे. TET CTET पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तर या ठिकाणी दिलेली शाळा अल्पसंख्याक शाळा आहे. जे उमेदवार TET पात्र असेल किंवा CTET पात्र असेल तर अशा TET किंवा CTET पात्र उमेदवारांना या ठिकाणी प्रिफरन्स किंवा प्राधान्य देण्यात येईल किंवा येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ छायांकित प्रतीसह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह मूळ छायांकित प्रतीसह स्वखर्चाने दिनांक
मुलाखतीचा दिनांक आहे 2 जून 2026, वार मंगळवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे सुभानिया हायस्कूल. पत्ता किंवा ॲड्रेस दही बाजार इतवारी नागपूर या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे. सचिव शाळा समिती, अध्यक्ष सचिव सुभानिया एज्युकेशन सोसायटी, दही बाजार इतवारी नागपूर. जाहिरात क्रमांक 3 पाहिजेत. माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ पुणे संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था. शाळेचे नाव दिले आहे BF दमानी हायस्कूल सोलापूर. ॲड्रेस दिला आहे 194/1 बुधवारपेठ, चंडक प्रांगण सोलापूर 413002. फोन नंबर दिला आहे 0217-23263332. दुसरा फोन नंबर आहे 26259966. या अनुदानित शाळेत खालीलप्रमाणे सहशिक्षिका, शिक्षणसेवक हे पद भरावे याचे आहे. तर मित्रांनो, दिलेल्या शाळेत, अनुदानित शाळेत खाली दिलेले सहशिक्षिका, शिक्षणसेवकाचे पद भरण्यात येत आहे. तर इच्छुक उमेदवारांनी शाळेच्या कार्यालयात दिनांक 18/5/2026 ते दिनांक 20/5/2026 पर्यंत सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत स्वहस्ताक्षरात अर्ज करावेत. तर उमेदवारांना या ठिकाणी सुरुवातीला अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची तारीख आहे 18 मे 2026 पासून ते 20 मे 2026 पर्यंत. अर्ज करण्याची वेळ दिली आहे सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत. उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून अर्ज करायचे आहे. अर्ज शाळेच्या कार्यालयात सबमिट करायचे आहे, प्रत्यक्ष पोहोचवायचे आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव सहशिक्षक/सहशिक्षिका, शिक्षणसेवक पद भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन HSC/BSc D.Ed TET/CTET. तर या ठिकाणी 12th किंवा BSc D.Ed चालेल, सोबतच TET/CTET उत्तीर्ण. विषय, सर्व विषय. वेतन श्रेणी D.Ed. पदसंख्या 1 जागा, प्रवर्ग खुला. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव सहशिक्षक/सहशिक्षिका, शिक्षणसेवक. शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक 2 साठी HSC ATD/AM. तर या ठिकाणी 12th ATD/AM ही शैक्षणिक पात्रता आहे. सहशिक्षक/सहशिक्षिका, शिक्षणसेवक या पदासाठी अनुक्रमांक 2 मध्ये विषय आहे चित्रकला, ड्रॉइंग. आणि या ठिकाणी व्यावसायिक पात्रता दिली आहे D.Ed. वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार राहणार आहे. पदसंख्या 1 जागा, जातीचा प्रवर्ग खुला. इन्फॉर्मेशन, सूचना. वरील नेमणुका संबंधित माननीय शिक्षणाधिकारी व माननीय शिक्षण उपसंचालक यांच्या मंजुरीच्या अधीन राहतील. तर या दिलेल्या पदांसाठी वरील नेमणुका संबंधित माननीय शिक्षणाधिकारी व माननीय शिक्षण उपसंचालक यांच्या मंजुरीच्या अधीन राहणार आहे. अध्यक्ष सचिव शालेय समिती BF दमानी हायस्कूल सोलापूर. जाहिरात क्रमांक 4 पाहिजेत. 100% अनुदानित शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था. ॲड्रेस झरंडी, तालुका पातूर, जिल्हा अकोला. मित्रांनो, ही जाहिरात अकोला जिल्ह्यातील आहे. भाषिक अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित शाळामध्ये खालीलप्रमाणे रिक्त पदे भरणे आहे. तर ही दिलेली संस्था भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि या संस्थेद्वारा संचालित शाळांमध्ये खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे. शाळेचे नाव दिले आहे. 1 पहिल्या क्रमांकाचे शाळेचे नाव आहे बाबासाहेब नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळा. ॲड्रेस गावणगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला. रिक्त पदाचा तपशील दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. तर या ठिकाणी मित्रांनो, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक नेमण्यात येत आहे किंवा उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाची जागा किंवा पद भरती करण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा, वर्ग 11वी 12वी विज्ञान. तर या ठिकाणी 11-12 सायन्ससाठी उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण सेवक नेमण्यात येत आहे. 11-12 सायन्सकरिता, वर्ग 11वी 12वी सायन्सकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. प्रवर्ग खुला. वेतन मानधन शासन नियमाप्रमाणे. शैक्षणिक पात्रता BSc B.Ed जीवशास्त्र. तर या ठिकाणी BSc B.Ed जीवशास्त्र ही शैक्षणिक पात्रता आहे. या शैक्षणिक पात्रतेवर
वर्ग 11वी 12वी सायन्सकरिता उच्च माध्यमिक शिक्षण सेवक नेमण्यात येत आहे. त्यानंतर आहे 2, शाळेचे नाव दिले आहे श्री दलपत नाईक प्राथमिक आश्रमशाळा गावणगाव तालुका पातूर जिल्हा अकोला. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षकाचे पद भरण्यात येत आहे. पदसंख्या एकूण 4 पदे किंवा 4 जागा भरण्यात येत आहे. वर्ग दिला आहे वर्ग 1ली ते 7वी करिता. प्रवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येत आहे. वेतन ऑब्लिक मानधन शासन नियमाप्रमाणे मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवक या पदासाठी BA DED चालेल किंवा BEd चालेल. सोबतच TET उत्तीर्ण ऑब्लिक CTET उत्तीर्ण. त्यानंतर आहे 3 शाळेचे नाव श्री सुधाकरराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा. ॲड्रेस शेकापूर फाटा कार्ला तालुका पातूर जिल्हा अकोला. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1 पदाचे नाव शिपाई. पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. 1 पद. शैक्षणिक पात्रता 9वी उत्तीर्ण. प्रवर्ग खुला. वेतन ऑब्लिक मानधन शासन नियमाप्रमाणे. तर या ठिकाणी शिपाई याचे 1 पद भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे 9वा वर्ग पास किंवा उत्तीर्ण आणि प्रवर्ग खुला. वेतन ऑब्लिक मानधन सर्वच पदासाठी शासन नियमाप्रमाणे किंवा शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर 4थ्या क्रमांकाच्या शाळेचे नाव आहे वसंतराव नाईक विद्यालय. ॲड्रेस पातूर तालुका पातूर जिल्हा अकोला. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1 पदाचे नाव कनिष्ठ लिपिक सेवक. तर या ठिकाणी ज्युनियर क्लर्क किंवा कनिष्ठ लिपिक सेवक पद भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा किंवा 1 पद या ठिकाणी कनिष्ठ लिपिक सेवक भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे कनिष्ठ लिपिक किंवा ज्युनियर क्लर्क सेवक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता पदवीधर ग्रॅज्युएट चालेल कोणत्याही शाखेचे म्हणजेच एनी ग्रॅज्युएट चालेल पदवीधर. सोबतच MSCIT मराठी 30 इंग्रजी 40. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर कोणत्याही शाखेचे एनी ग्रॅज्युएट. त्याचबरोबर MSCIT आणि टायपिंग आहे मराठी 30 आणि इंग्रजी 40. म्हणजेच टायपिंग मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्रजी 40 वर्ड्स पर मिनिट ही शैक्षणिक पात्रता आहे. खुला प्रवर्ग खुला. वेतन ऑब्लिक मानधन शासन नियमाप्रमाणे राहणार आहे किंवा मिळणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी दिनांक 1 जून 2026 रोज सोमवारला श्री सुधाकरराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा शेकापूर फाटा कार्ला तालुका पातूर जिल्हा अकोला येथे मूळ कागदपत्रांसह तसेच 1 बंच झेरॉक्स प्रत सह प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने ठीक सकाळी 10:30 ते 4 या वेळेत उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहे ज्यांच्याकडे दिलेली शैक्षणिक पात्रता आहे, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर आहे, सोबतच MSCIT आहे आणि टायपिंग मराठी 30 इंग्रजी 40 ही दिलेली शैक्षणिक पात्रता जर असेल तर अशा इच्छुक उमेदवारांनी दिनांक मुलाखतीला जायचे आहे. मुलाखतीचा दिनांक आहे 1 जून 2026 रोज सोमवार आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्री सुधाकरराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा शेकापूर फाटा कार्ला तालुका पातूर जिल्हा अकोला. उमेदवारांनी सोबत मूळ कागदपत्रांसह जायचं आहे. तसेच मूळ कागदपत्रांचा 1 बंच झेरॉक्स प्रत सह उमेदवारांनी सोबत मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचा 1 झेरॉक्स बंच करून झेरॉक्स प्रत सोबत घेऊन म्हणजे झेरॉक्स प्रतसह प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उमेदवारांनी ठीक सकाळी 10:30 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत या दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे किंवा राहायचे आहे. अध्यक्ष स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था झरंडी तालुका पातूर जिल्हा अकोला. मुख्याध्यापिका ऑब्लिक प्राचार्य सर्व. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. आपण या व्हिडिओमध्ये एकूण 4 जाहिराती बघितल्या आहे. या 4ही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी शिक्षक भरती आणि
इतर पदांसाठी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा मित्रमैत्रिणीमध्ये. धन्यवाद.